Types of cells. Types of cell. There are two types of cell. One of them is prokaryotic cell and another one is a eukaryotic cell. पहा लेकरांनो, सेलचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरा प्रकार आहे यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक cell. In this way, there are two types of cell. Then what is prokaryotic cell? Prokaryotic cell म्हणजे काय? पहा बाळांनो, या शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे. प्रो या शब्दाचा अर्थ होतो अनडेव्हलप्ड, ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली नाही आहे त्याला आपण प्रो असे म्हणतो. आणि कॅरिओ या शब्दाचा अर्थ न्यूक्लियस असा होतो. जिथं जिथं कॅरिओ हा शब्द येतो या शब्दाचं मीनिंग आहे न्यूक्लियस. प्रो मीन्स अनडेव्हलप्ड and karyo means nucleus. Then what is prokaryotic cell? Type of cell in which undeveloped nucleus is present, called prokaryotic cell. Type of cell in which undeveloped nucleus is present. ज्या सेलमध्ये अनडेव्हलप्ड न्यूक्लियस आहे अशा प्रकारच्या सेलला आपण प्रोकॅरियोटिक सेल असे म्हणतो. कारण प्रो म्हणजे अनडेव्हलप्ड अँड कॅरिओ मीन्स न्यूक्लियस. टाइप ऑफ सेल इन विच अनडेव्हलप्ड न्यूक्लियस इज प्रेझेंट, सच सेल कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल. बाळांनो, आता न्यूक्लियस अनडेव्हलप्ड आहे म्हणजे नेमकं काय? अनडेव्हलप्ड न्यूक्लियस म्हणजे नेमकं काय? न्यूक्लियस विदाउट न्यूक्लियर मेम्ब्रेन. पहा लेकरांनो, अशा प्रकारे हे प्रोकॅरियोटिक सेल आहे. या प्रोकॅरियोटिक सेलच्या मध्ये इथं जेनेटिक मटेरियल म्हणजे डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए प्रेझेंट आहे. न्यूक्लियस आहे पण याच्या भोवताली न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ॲब्सेंट. अनडेव्हलप्ड न्यूक्लियस मीन्स न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ॲब्सेंट. ज्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियसच्या भोवताली न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही आहे. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. पहा लेकरांनो, अशा प्रकारे हा न्यूक्लियस असेल पण याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन हा ॲब्सेंट आहे. अशा प्रकारच्या न्यूक्लियसला आपण अनडेव्हलप्ड असे म्हणतो. अनडेव्हलप्ड का म्हणा? बिकॉज न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ॲब्सेंट. अशा प्रकारचा न्यूक्लियस ज्या सेलमध्ये आहे त्या सेलला आपण प्रोकॅरियोटिक सेल असे म्हणतो. टाइप ऑफ सेल इन विच अनडेव्हलप्ड न्यूक्लियस, दॅट इज न्यूक्लियस विदाउट न्यूक्लियर मेम्ब्रेन, सच टाइप ऑफ सेल कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल. अशा प्रकारच्या सेलला आपण प्रोकॅरियोटिक सेल असे म्हणतो. यूकॅरियोटिक सेल या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. यूकॅरियोटिक, यू या शब्दाचा अर्थ डेव्हलप्ड असा होतो. यू मीन्स डेव्हलप्ड अँड वी नो दॅट कॅरिओ मीन्स न्यूक्लियस. कॅरिओ या शब्दाचा अर्थ न्यूक्लियस असा होतो. टाइप ऑफ सेल इन विच डेव्हलप्ड न्यूक्लियस इज प्रेझेंट मीन्स न्यूक्लियस विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन, सच टाइप ऑफ सेल कॉल्ड यूकॅरियोटिक सेल. पहा लेकरांनो, या ठिकाणी हे अशा प्रकारे ॲनिमल सेल आहे आणि ॲनिमल सेलच्या मध्ये पहा लेकरांनो, हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसचा हा न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. लाईक दिस न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे म्हणजे न्यूक्लियस हा डेव्हलप्ड आहे. याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही आहे म्हणून हा न्यूक्लियस अनडेव्हलप्ड आहे. मी असं म्हणत नाहीये की याच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे. न्यूक्लियस आहे पण न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही आहे म्हणून अशा प्रकारच्या न्यूक्लियसला आपण अनडेव्हलप्ड न्यूक्लियस असे आपण म्हणतो. पण या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आला त्याचं कारण असं आहे, ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीच्या काळामध्ये सर्वप्रथम ही सेल तयार झाली आणि म्हणून या सेलमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन ॲब्सेंट आहे, फक्त जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे. या सेलमध्ये इव्होल्युशन झालं, ही सेल उत्क्रांत झाली आणि याच्यापासून इव्होल्युशन झाल्याच्या नंतर या ठिकाणी न्यूक्लियर मेम्ब्रेन डेव्हलप झालं. आता इथं आतमध्ये लेकरांनो
हे जेनेटिक मटेरियल DNA असेल, इथं न्यूक्लिओलस असेल. म्हणजे हा न्यूक्लियस कसा आहे? डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे. न्यूक्लियससाठी शब्द कोणता आहे? कॅरिओ. आणि डेव्हलपसाठी कोणता शब्द आहे? यू. आणि म्हणून अशा प्रकारच्या सेलला आपण युकॅरियोटिक सेल असे म्हणतो. टाइप ऑफ सेल इन विच वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, that is nucleus with a cell, nucleus with a nuclear membrane is present. Such type of cell called eukaryotic cell. In eukaryotic cell also the cell organelles like mitochondria, Golgi body, endoplasmic reticulum means membrane bounded cell organelle also present in eukaryotic cell. But membrane bounded cell organelles like mitochondria, Golgi body, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲबसेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि सेल ऑर्गॅनेल ॲबसेंट असतात, तर युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि सेल ऑर्गॅनेल हे प्रेझेंट असतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनेल त्या सेलमध्ये डेव्हलप झाले म्हणजे सेल हे विकसित झालेली आहे, इव्हॉल्व्ह झालेली आहे, आणि म्हणून अशा प्रकारच्या सेलला युकॅरियोटिक सेल असे आपण म्हणतो. मी पुन्हा एकदा सांगतो लेकरांनो, हे बेसिक आहे. आपण सायन्स शिकत आहोत, सायन्समध्ये आपण बायोलॉजी शिकत आहोत, तर सेल म्हणजे काय आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक होतं. ते मी सांगितलं. फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट ऑफ लाईफ कॉल्ड सेल. द स्टडी ऑफ सेल कॉल्ड सायटॉलॉजी. सेलच्या अभ्यासाला सायटॉलॉजी असे आपण म्हणतो, कारण सायटो या शब्दाचा अर्थ सेल असा होतो. लॉजी, लोगस मीन्स टू स्टडी, देअरफॉर द स्टडी ऑफ सेल कॉल्ड सायटॉलॉजी. सेलच्या अभ्यासाला आपण सायटॉलॉजी असे म्हणतो. आता टाइप्स ऑफ सेल आपण अभ्यासत आहोत, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. टाइप ऑफ सेल इन विच अनडेव्हलप्ड न्यूक्लियस मीन्स न्यूक्लियस विदाउट न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड सेल ऑर्गॅनेल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडी, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲबसेंट. सच टाइप ऑफ सेल कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल. Type of cell in which well developed nucleus means nucleus with nuclear membrane and the membrane bounded cell organelle like mitochondria, Golgi body, endoplasmic reticulum present in the cell. Such cell called eukaryotic cell. अशा प्रकारे सेलचे दोन प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल.